सोलापुरात प्रस्तावित असलेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय टेक्सटाईल पार्क, गोरक्षकांवर दाखल करण्यात येत असलेले खोटे गुन्हे, गणेश मूर्तिकारांच्या समस्या आदी विषयांवर आमदार देवेंद्र कोठे यांची तोफ अधिवेशनात धडाडली. मुंबईत सुरू असलेल्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी बुधवारी रात्री उशिरा 11 वाजता सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या शहर विकासाच्या प्रश्नांकडे सभागृहाचे आणि शासनाचे लक्ष वेधले. आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, 1960 पासून प्रलंबित असलेल्या सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघर्षाला 65 वर्षांचा इतिहास आहे. सोलापुरात अनुकूल परिस्थिती असूनही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडला हलवण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 2016 साली सोलापुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी 300 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. सध्या सुरू असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनची 34 एकर जागा आहे. तसेच पुरेसा तज्ञ प्राध्यापक वर्गही या ठिकाणी आहे. त्यामुळे शासनाने तत्परतेने निर्णय घेतला तर येत्या जून पासून येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होऊ शकते. 1 लाखांहून अधिक यंत्रमागधारक आणि कामगार असलेल्या आणि वस्त्रोद्योगासाठी अनुकूल वातावरण असलेल्या सोलापुरात टेक्सटाईल पार्क होणे गरजेचे आहे. चादर, टॉवेल, युनिफॉर्म, गारमेंट याचा एकत्रित समावेश करून टेक्सटाईल पार्क तयार केल्यास येथे उद्योगांना मोठा भाव मिळेल. केंद्राकडून जाहीर झालेल्या 30 टेक्सटाईल पार्क पैकी तसेच राज्य शासनाच्या टेक्सटाईल प्रकल्पातही सोलापूरला स्थान मिळालेले नाही. सोलापुरातील वस्त्रोद्योगाला असलेले अनुकूल वातावरण आणि येथील कामगारांचे कौशल्य लक्षात घेऊन सोलापुरात टेक्सटाईल पार्क सुरू करावे अशी मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी केली. सोलापूर शहरात गणेश मूर्ती तयार करणारे 18,000 मूर्तिकार आहेत. त्यामुळे पीओपी वरील बंदीमुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पीओपी प्रकरणावर अंतिम निकाल लागेपर्यंत या मूर्तिकारांवर कोणतीही कारवाई करू नये याबाबत शासनाला सूचना द्यावी अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केली. आमदार देवेंद्र कोठे यांनी अधिवेशनाच्या काळात दिवसभर सभागृहात कामकाजास उपस्थित राहून रात्री तब्बल 11 वाजेपर्यंत थांबून चर्चेची संधी मिळताच सोलापूरकरांच्या व्यथा मांडल्या. आमदार देवेंद्र कोठे यांच्या या कार्यतत्परतेबद्दल, विकासाची तळमळ आणि प्रामाणिक प्रयत्नांबद्दल सोलापूरकरांनी गुरुवारी दिवसभर फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आदी समाज माध्यमांवर आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.